घरात मामी, घरात मामी, घरात मामी, ऐका घरात मामी, ओ घरात मामी. आले आले. अरे या ना. हा नक्की कार्ट्या गौरवच असणार. एवढा उतावळा झाला म्हणजे काहीतरी काम असणार. ओ मामा, मामीला बोलवा. ओ माय गॉड, मामी तुम्ही? हो हा शपथ, मला असं वाटलं की मामाच आलेत. काय स्वतःला मेंटेन केलं तुम्ही. केवढ्या बारीक झालात तुम्ही, तुम्हाला माहितीये का? आई शपथ. नाही चल. अरे खरंच. गौऱ्या तरी मला आतून असं वाटतच होतं रे. अरे तुम्हाला आतून वाटतंय, पण आम्हाला बाहेरून दिसतंय ना तुम्ही बारीक झाला म्हणून. अच्छा, मामी म्हणजे- ए तू बाहेर का उभायस? ये ना आत, ये ना आत, ये ना. वा वा, पहिली विकेट पडली. हा, काय 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 काम आहे बोल. अरे आपल्या सोसायटीत पूजा आहे हा? आणि मी सगळ्यांना सांगून आलोय की ह्या वर्षी पूजेला खरात मामा आणि खरात मामीच बसणार. हे बाबा, तुझी पूजा बिजा नकोय आम्हाला. मागच्या श्रावणात पूजेचे पैसे घेऊन गेलास आणि गटारीची पार्टी केलीस. मला पूजे बिजेला बसायचं नाही. चल निघ, मामी ऐका ना, निघ, मामी चल. ऐका ना, ऐका ना. ह्या वेळेस सगळी सेटिंग लावून आलोय. सगळ्या सोसायटीला सांगितलंय की ह्या वर्षी पूजेला फक्त खरात मामा आणि खरात मामीच बसणार. बस. हे नको नको नको. काय? असेही मामा गावाला गेलेत, नाही बसणं शक्य. तू जा ना अरे बाबा, ठीक जा. आहे, ठीक आहे. टाणाणाणाण. ए, राकेशचा फोन. हा राक्या बोल. काय नाही रे, मामींच्याच घरी आहे. मामी ऐकत नाही. तू एक काम कर, त्या थोरात काकू आहे ना, त्यांना मग तुम्ही बसा पूजेला. कशाला जबरदस्ती करायची, नाही बसत तर ठीक आहे. हे गौऱ्या, काय थोरात म्हणजे 5व्या माळ्यावरची काय रे? राक्या होल्ड कर जरा, बाटलीमध्ये येते होल्ड कर. हा त्याच. ती बसणार आहे माझ्याऐवजी पूजेला? तुम्ही नाही सांगता म्हटलं त्याच बसणार ना. हॅलो बोल रे गौऱ्या, हा. या वर्षी पूजेला खरात मामीच बसणार, सांग तिला. राक्या ह्या वर्षी पूजेला खरात मामीच बसणार आहे. हो मग करतो नंतर, पण बाय बाय बाय. गौऱ्या तुला सांगते, दर वेळेला मला कमी लेखायचा प्रयत्न करते. मामी तुम्हाला कोणी किती कमी लेखलं तरी तुम्ही जास्तच आहात मनाने. तुला सांगते गौऱ्या, क्या बात क्या बात क्या बात क्या बात. चोर आहे, चोर चोर. कोण आहे? मांजर. हा? म्याव म्याव. मताव. ह्या पंचवर मी चाललो. जायला एवढ्या वर चढून आलोय. अगं बाई, मांजर बोलतय. आधी हात द्या, हात द्या. इश्श, या वयात म्हातारीला प्रपोज करतोय. चल मेल्या. अजूनही लचके माझ्या कमरिया लचके रे, बाबू जरा बचके रे. आजी इथून खाली गेलो ना, लय काय काय लचके रे. आद्या म्हणजे आद्या म्हणायचं. ये ये या बाहेर या, आपण पडूया तो काही. मला हात द्या. चला, तुला तुला ये ये ये. सावकाश उतर. ए बाबू, सावकाश उतर बाबू. आला 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 ग ग. ते काय ग, काय झालं? पाणी पाणी हा. पाणी. पाणी प्यायला दम लागलाय तुला? दमलायच, देते. हे घे घे घे, पी. काय रे, दमाचा त्रास आहे का तुला? दमाचं नाही, हा. नमाचं आहे. काय दशावतारात काम करायचंस का रे? दशावतार ना, हा पशावतार आहे. मी घाबरवतोय तुला, घाबरवतोय म्हातारे. ए
असं कोणी घाबरवतोय हा? सांगतोय मला अगं मी घाबरवतो आजी काय होतं आजी 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 पाणी घ्या काय आजी मी ॲम्ब्युलन्सला बोलवतो आजी काय होतंय हो असं घाबरवायचं असतं मी मला घाबरवलं इकडे ये बस इकडे काय आहे ना अभिनयात मी तुला जरा सिनियर हसू नको मेल्या आज इकडे अभिनयाच्या जोरावर उभी आहे मी नाही तर तुझ्यासारखं नाही लेखनच करते दिग्दर्शनच करते स्किटच करते करून आयुष्याचा गौरव करून घेऊ नको घाबरवतोय मला ही करून पण मला किती घाबरवलंस हा. माझा बीपी शूट झाला ना वाईट जाळे इथे या मंचावर चालत नाही किती वेळा सांगितलं बीपी शूट म्हणजे ब्लड प्रेशर शूट झालं माझं अयो, असं झालं होय अगो बाई बस बस शांत बस 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 आराम कर हा काळजी करू नको मी आहे ना किती घाबरवलं यार तू कसा आहेस बाळा मस्त बरं झालं बरं आहेस ना बायका पोरं कशी आहे मस्त मस्त मग मोठा मुलगा कितवीला गेला 5वीला गेला चल काय पण. ए म्हातारे गप्पा काय मारतेस चोर आहे मी चोर सोनं कुठं आहे तोंडात हा तोंडात आहे म्हणजे एकच सोन्याचा दात बनवला होता तो पण असं इथे थांब तो हवा आहे का तो घेऊन जा जा, घेऊन जा धर. घेऊन जा 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 निघ म्हातारे दात नाही का शेंगदाणा दिलास अगं बाई चकना दिलं का तुला मी का दारू पिते नाही रे मेल्या आमला पित्ताचा काढा घेते रोज 2 पेग त्याच्याबरोबर चकना खाते ट्राय करायचंय तुला नको नको होय सोनं कुठं आहे सोना दातात आहे. अगं, दातातलं नाही दाता व्यतिरिक्त घरात काय सोनं असेल ना आहे ना कुठं आहे कुठं आहे सोन्यासारख्या आठवणी आहेत सोन्यासारखा नवरा होता तो गेला नाही, ते- त्या सोन्यासारख्या नवऱ्याकडनं मला सोन्यासारखा सोन्या नावाचा मुलगा झाला आजूबाजूचे म्हणायचे तुमच्या घरातनं सोन्याचा धूर येतो नाही, नाही. हे माझ्यासाठी लाडाने एक गाणं म्हणायचे सोनू तुला सोन्याची माळ घे माळ घे सोनू तुला सोन्याची माळ घे माळ घे सोनू तुला हो घरात चॅनल पण एकच बघत असाल ना कुठला सोन्या मराठी नाही रे मेल्या तो मात्र सोनी मराठी सोनी अगं, म्हातारे सोनं ह्या सगळ्यात खरं सोनं कुठं आहे दातात अगं, काय दातात लावला यार तू मग तिथंच आहे. परिस्थितीचं गांभीर्य समजता काय यार तू गांभीर्य? अरे मी चोर आहे चोर कुठल्या अँगलने चोर दिसतोस मेल्या चोर काय असे असतात का चोर कसे सडपातळ बांधा लवची सडसडी नाही तर तू कसा लिबलिबीत कुठल्याही क्षणी पडेल तू. वर घे वर घे करतो मी ते प्रयत्न चालू आहेत माझे कसले डाएट बेट जिम ए तुला काय करायचं आहे? मी ते चोरी करायला आलो जिम लावायला ना आलं कळलं ए शांडे तू मला ओळख मी लई डेंजर आहे हा. डेंजर आहे क्यूट आहेस क्यूट अच्छा गोंडूला गोंडूला आहेस तू आजा. खाऊन टाक तुला अरे क्यूटच गोंडू अगे, काय चाललंय बघ, तू मला ओळखत ना ओळखलं. तेच सांगतोय नीट ऐक काय? मी ना खुनी आहे खुनी हा. वयाच्या 3ऱ्या वर्षी मी जेलमध्ये गेलो होतो प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये माझ्या नावाचा रेकॉर्ड आहे 12 वेळा तडीपार झालोय 13 घरपुड्या 14 खंडण्या 12 अपहरण 23 हाफ मर्डर आणि 25 मर्डर केल्यात मी माहिती आहे सर्वात महत्वाचं चकना पाडला. मी मर्डर केलाय मर्डर तू मर्डर केलायस मग इम्रान हाशमी काय स्किट करत फिरायचं हा? बेल्या अगं मला खूप आवडतो इम्रान हाशमी हा? ए, ए, थे- ए, थे- ए, थे- थेरडे. आ? ह्या वयात इम्रान हाशमी बरा का माहिती तुला या वयात अजूनही लचक आहे माझ्या ए, तो इम्रान मी त्या मर्डर बद्दल नाही बोलत आहे खून खून केलाय खून कुठल्या अँगलने खुनी वाटतोस रे तू 10 वेळा विचार
विचार करशील मी शिकाताना मोठा खून करेन. मारते काय यार, मी चोर आहे यार. काय वाटत रे तुझं? तुझं लई झालं आता. हा, काय काढतोय? अगं बाई दे इकडे दे. बरं झालं आणलास. अरे सफरचंद कापायला सुरी सापडत हे नव्हती. नाही. बरं झालं. अरे. टोकेरी आहे ना चांगला, कापता येईल ना? म्हातारे, हे ऐक ना हे. हे कापला कापला. किती खापा खाशील? माझ्या खापा करशील हे, ऐक ना हे. हे म्हातारे. घे हा, तू खा. अगं तो रामपुरी आहे, सफरचंद काय कापतेस? सफरचंदाला कुठं कळतंय रामपुरी आहे की पाणीपुरी आहे ते? अगं पण तुला कळतंय ना हे, तुला कळतंय ना? काय? आता बोल, आता सरा सांग, चाव्या कुठे आहेत? माझा छाव्या. चाव्या चाव्या पंचू नको आता. पंचू नको आहे. चाव्या कुठे आहेत सांग, नाही तर कोथळा बाहेर काढी ना. काढू कोथळा, काढू काढू कोथळा. कोथळा नको. इथे 2 स्टोन ते काढ. इथे इला तुझं लई झालं. आता बोल, चिरू नको. घरा चिरू भाजी चिर. मारी या कानफडीत. देते काय पाहिजे? चाव्या कुठे आहेत? देते चाव्या देते. चाव्या आण. सोड मेल्या. चाव्या आण. देते याला म्हातारं घाबरले हो मी. देते तुला चाव्या देते. धर मेल्या. घे पकड घे. आई ग आई ग. हे एवढ्या चाव्या? तुझा नवरा काय चावीवाला होता? ह्याच्यातली कपाटाची चावी कुठली आहे? ए, कुठं म्हणजे? कुठं आहे कपाट? कुठं आहे? कपाट नाही आहे. हा? ते जुनं होतं भंगारवाल्याला विकून टाकलं. मग चाव्या कशाला ठेवल्यास? खाजवायला. बरं पडतं. अगं आजी आहेस की खाजी आहेस? शिकायला काही बोल. घरात काय आहे ते लवकर काढ. काय आहे? घरात काय आहे ते लवकर काढ, नाही तर टाकी ना. आता घरात काय आहे ते लवकर काढ. देते मेल्या देते. लवकर काढ. आता आलाच तर जरा पाटीला बाम लावून दे मला. मग देते तुला सगळं. कोण नाही हो घरात पाटीला बाम लावायला मला. काय करू मी? पाटीला बाम लावून दे. अगं म्हातारे, हा, चोर आहे का चोर? बाम सोड. चोर सोलं तर देशील ना? हा देते बघ तिकडे बाम. म्हातारे बघ. आज जाम बाम लावायची इच्छा झाली. आई ग आई ग. कशी आहे हेडलाईन येईल उद्या पेपरात? म्हातारीच्या कमरेला बाम चोळून चोर पसार. इथे हे आवाज नको काढू का ते? आवाज कशाला काढते? अरे बरं वाटतंय रे. आता म्हातारीच्या तोंडून असला आवाज बरं नाही वाटत यार. पण मला बरं वाटतं ना चोळतोस तर चोळून दे. हा काय फालतूगिरी चालली आहे? इथे हा लावलाय. इथे अगं लावलाय सगळीकडे. बरं वाटतंय. ते तुझ्या डोळ्याला बघ काहीतरी लागलं. काय नाही माझ्या डोळ्याला. बाई ते कोपऱ्यात अगं काहीतरी कुठे काय लागलं. काय नीट बघ. म्हातारी डोळ्यात बाम दिला. कोणी सांगितलं होतं नसते उद्योग करायला? आलाय मोठा आता चोळ. तूच बोलीस ना बाम लाव म्हणून. मी म्हटलं कमरेला लाव. डोळ्याला कोणी चोळायला सांगितला होता? हा पुस काय रे ती? काय आहे? घोडा आजी. माझा घोडा आहे तो. कळलं ना? हे बघ, चोरी करण्याच्या आधी चोरी कोणाच्या घरी करायची त्याची संपूर्ण माहिती काढायची, खात्री करायची आणि मगच दरोडा टाकायचा. कोण कळलं? आहेस तू? नाही ओळखलंस मला? मी माई कवळी. माई कवळी. 25 घरफोड्या, बँकांचे दरोडे, 13 खंडण्या, 47 अपहरण आणि 25 वेळा तडीपार. अजून पण तडीपारच आहे. माई कवळी. माई मी तुमचा लय मोठा फॅन आहे. आलास. तुमच्या चोऱ्या बघत बघत मोठा झालं माई. असं. माई धन्य झालं घे तुमचं दर्शन घे. धन्य झालं तुमचं दर्शन घेऊन. चल, माई. निघ आता, निघ. ए, माई कुठे गेला माई? या बाई इकडे. हा कांद्याचे चोर व्हायला आलाय. उठ माई हा चला निघा. माई थँक्यू निघा. माई सॉरी म्हणजे निघा. पॅन्ट सांभाळ. क्या बात है. इतका बिचारा चोर मी कधीच नाही पाहिला आणि इतकी क्युटी पाय आहे अशी आजी. क्या बात है. सुपर्ब नमा.
फॅन फॅन कम्प्लीट. जाणून घेऊया सरपंचांना तुमचा हा परफॉर्मन्स कसा वाटला. सई. मला तुझ्यासारखं म्हातारा व्हायला खरंच आवडेल. म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाही आहे मला अशी म्हातारी असणार असेल तर. धमाल परफॉर्मन्स, धमाकेदार. तुम्ही काय इकडे येऊन दंगाच घालता. स्टेज तुमचं दंगा घालण्याचं ठिकाण आहे आणि ते तुम्ही नेहमी करता न चुकता. या वेळेलाही तुम्ही केलेलं आहे. स्टुपेंडस परफॉर्मन्स, खूप भारी. डबल धमाका. क्या बात. प्रसाद. प्रसाद काय नावातच टॅलेंट आहे. आउटस्टँडिंग. मला कॉन्सेप्टच खूप आवडली. कॅरेक्टरायझेशन पण उत्तम. नमक काय कमाल वेअरिंग होतं तुझं. लाजवाब. नम्रतासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि ती कंबर माधुरी दीक्षित पेक्षा तो जरा एकदा डान्स एकदा माझ्यासाठी वन्स मोर. प्लीज प्लीज. सुरुवातीचा हा सुरुवात. तो मधला वाला. ना ना मुझे छूना ना दूर ही रखना परी हूँ मैं परी हूँ मैं मुझे न छूना. डबल धमाका विथ तुतारी. क्या बात है. थैंक यू सो मच. विश्रांतीनंतर महाराष्ट्राच्या हास्य जत्रेत तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मंडळी, सोसायटीतली कार्टी दरवाजावर उभी ठाकली की सगळ्यांनाच एक क्षणभर तरी असं वाटून जातं की हा दरवाजा काढून इथे कायमची भिंत बांधून टाकावी. तर बघूया आपल्या सोसायटीतला कार्टा गौरव दरवाजात आल्यानंतर खरात मामींनाही तसंच वाटतं का ते. तर आता कॉमेडीचा जहागीरदार या किताबासाठी बोली लावायला येत आहे हास्य बुद्रुक मधून फिल्टरवाड्याचा बच्चन गौरव आणि कोळीवाड्याची रेखा वनिता. दिस इज माय रिंग टोन. राख्या बोल. अरे जायचं ना चायनीज खायला. मग अरे आपल्या पार्टीच्या पैशाचा बंदोबस्त करायला मी इकडे आलोय. अजिबात टेन्शन घेऊ नको. बरोबर 15 मिनिटांनी सगळ्या पोरांना घेऊन पक्या व्हायच्या गाडीवर ये. मी आलोच. ये ओ घरात मामी. घरात मामी. घरात मामी. ऐका घरात मामी. ओ घरात मामी. आले आले. अरे या ना. नक्की कार्टा गौरवच असणार. एवढा उतावळा झाला म्हणजे काहीतरी काम असणार. ओ मामा मामीला बोलवा. ओ माय गॉड. मामी तुम्ही. हा शपथ मला असं वाटलं की मामाच आलेत. काय स्वतःला मेंटेन केलं तुम्ही. केवढ्या बारीक झालात तुम्ही. तुम्हाला माहितीये का. आई शपथ. नाही चल. अरे खरंच. गौऱ्या तरी मला आतून असं वाटतच होतं रे. अरे तुम्हाला आतून वाटतंय पण आम्हाला बाहेरून दिसतंय ना तुम्ही बारीक झाला म्हणून. अच्छा, मामी म्हणजे- ए तू बाहेर का उभायस. ये ना आत ये ना आत ये वा ना. वा वा पहिली विकेट पडली. हा, काय 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 काम आहे बोल. अरे आपल्या सोसायटीत पूजा आहे हा? आणि मी सगळ्यांना सांगून आलोय की ह्या वर्षी पूजेला खरात मामा आणि खरात मामीच बसणार. हे बाबा तुझी पूजा बिजा नकोय आम्हाला. मागच्या श्रावणात पूजेचे पैसे घेऊन गेलास आणि गटारीची पार्टी केलीस. मला पूजे बिजेला बसायचं नाही. चल निघ. मामी ऐका ना. निघ, मामी चल. ऐका ना. ह्या वेळेस सगळी सेटिंग लावून आलोय. सगळ्या सोसायटीला सांगितलंय की ह्या वर्षी पूजेला फक्त खरात मामा आणि खरात मामीच बसणार. बस. हे नको नको नको. काय? असेही मामा गावाला गेलेत. नाही बसणं शक्य. तू जा ना अरे बाबा, ठीक जा. आहे ठीक आहे. टाण. राकेशचा फोन. हा राख्या बोल. काय नाही रे मामींच्याच घरी आहे. मामी ऐकत नाही. तू एक काम कर. त्या थोरात काकू आहे ना त्यांना मग तुम्ही बसा पूजेला. कशाला जबरदस्ती करायची. नाही बसत तर ठीक आहे. हे गौऱ्या काय थोरात म्हणजे 5व्या माळ्यावरची काय रे. राख्या होल्ड कर जरा. बाटलीमध्ये येते होल्ड कर. हा त्याच. ती बसणार आहे माझ्याऐवजी पूजेला. तुम्ही नाही सांगता म्हटलं त्याच बसणार ना. हॅलो बोल रे गौऱ्या हा या वर्षी पूजेला खरात मामीच बसणार. सांग तिला. राख्या ह्या वर्षी पूजेला खरात मामीच बसणार आहे. हो मग करतो नंतर पण. बाय बाय बाय. गौऱ्या तुला सांगते दर वेळेला मला कमी लेखायचा प्रयत्न करते. मामी तुम्हाला कोणी किती कमी लेखलं तरी तुम्ही जास्तच आहात मनाने.
तुला सांगते गौऱ्या, हा. मागच्या वर्षी हा. आपल्या सोसायटीच्या दहीहंडी पथकात हा. मी खालच्या थराला होते आणि 6वी माझ्यावर चढून दहीहंडी फोडली हिने. सगळ्यांना सांगत फिरत होती मी किती पराक्रमी आहे, बघा बघा मी दहीहंडी फोडली. पण खालच्या थराला मी नसते तर ही काय शिडी लावून दहीहंडी फोडणार होती का? मग त्याला सगळा फोटो तीच, माझी फक्त बॅग दिसते. त्या फोटो तुमची बॅग दिसली? हो त्या तुम्ही आहात? हो मी आहे. माय गॉड, काय त्या थोरात काकू सगळ्या सोसायटीला सांगतायत काय 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 खालच्या थराला हत्ती होता. हत्ती होता. हो असं बोलले? आणि मी सगळ्यांना विचारतोय काय रे हत्ती होता, मग शेपूट कुठे गेलं? मामी मामी खोटं बोलणार ना अजिबात. अरे खोटं बोलेल ना तर माझा रंग काळा पडेल. अजून अजून तुमच्यावर थोरात मामी ह्या थराला जातील मला असं अजिबात वाटलं नव्हतं. काही असू दे, पूजेला मीच बसणार आहे. ठीक आहे बसा तुम्ही. मामी मी काय म्हणतो, काय? काल सोसायटीत चर्चा झाली. काय काय सगळे जण बोलत होते की आपल्या अख्ख्या सोसायटीत आहे ना त्या थोरात बाईच आहेत ना त्या फक्त 0 फिगर आहेत. हो मी म्हटलं ए त्या थोरात बाई 0 फिगर असतील. आमच्या 0 फिगर एकच. कोण रे? खरात बाई. खरंच मामी तुम्ही स्वतःला बघितलंय? गोल फिरा प्रॉपर गोल आहे. अरे हीच तर खरी 0 फिगर आहे. मग अशात बघा अरे गोलला सुद्धा लाज वाटेल एवढा गोल आहे. काय बोलतो? खरात मामी म्हणजे तुमच्याबद्दल मी काय बोलू म्हणजे असंच आपलं. तू माझं कौतुक करतो की चेष्टा करतोयस? मामी मी अजिबात तुमची चेष्टा करत नाहीये, पण मला असं का वाटतं आतून आतून काय? की तुम्ही ह्या वर्षी पूजेला बसू शकत नाही. अरे पण का? हो त्या थोरात काकी 5,000 रुपये देतात पूजेला बसण्यासाठी. एवढं काय मी पण देऊ शकते. 5,000 जरा जास्त होतात ना गौऱ्या. अरे तुझी लायकी आहे का 5,000 रुपये द्यायची? ए गौऱ्या, असं थोरात बाई सगळ्या सोसायटीला सांगत होती. असं सांगत होती? मग गौऱ्या माझी लायकी काढली. अरे तुमची लायकी काढली, माझ्या डोळ्यात किती पाणी आलं माहितीये का? गौऱ्या हा. माझी वर्गणी लिही 7,000 रुपये. मामी किती? 7,000 रुपये. क्या बात आहे मामी. या वर्षी पूजेला मीच बसणार. यस याला म्हणतात चॅलेंज. द्या 7,000 रुपये. थांब देते. 7,000 रुपये द्या. राख्या बघ 7,000 त्या 7,000 आज संजोग हा. 7,000 होय. या वर्षी पूजेला मीच बसणार. येस तुम्हीच बसा पूजेला. ए. रिंगटोन राख्याचा फोन. हा राख्या बोल रे. अरे गौऱ्या, हा अरे थोडा लोचा झालाय. काय रे? अरे 7 पोरं वाढलेत पार्टीला. 7 पोरं बजेट वाढेल रे थोडं आता. काय सांगतो यार, त्या थोरात बाईंना अजिबात अक्कल नाही यार. आता मी मामीच्याच घर येते असं कशाला बोलायला पाहिजे यार. ए गौऱ्या काय बोलली? आता 1 मिनिट थांब, मी तुला करतो नंतर फोन यार. ठीक आहे यार. गौऱ्या, Shit काय यार. काय बोलली ती? आता ती थोरात बाई सगळ्यांना सांगते काय? की बोलते पूजेला 2 माणसं लागतात. हा. यांचा नवरा तर गावाला आहे, पूजेला बसणार कोण? अरे आपण सुपारी लावून बसूया ना. ओ मामी तुमच्या बाजूला मामा दिसत ना, सुपारी काय दिसणार आहे? माझ्या बाजूने आलायस ना. आणि 1 मिनिट, ती सुपारी आपण मामा समजून बाजूला ठेवली. तुम्हाला पूजेला आळस आला, हात ठेवला, कटकन सुपारी मोडली, मामा गेले. ए, गौऱ्या, असं नको. म्हणून ना विचार करून बसा. पण ठीक आहे चला आपण तुम्हाला पूजेला बसूया. तुम्ही एवढं बसताय असं म्हणताय म्हणून. पण तुम्हाला स्वतःवर कॉन्फिडन्स आहे का? काय? पूजा 3 तासाची आहे. बसाल ना 3 तास? ए, हा? माझा बसायचा प्रॉब्लेम नाही. मग? मी बसू कशी पण शकते बघायचंय. बसायचा प्रॉब्लेम नाही. बसू कशी पण शकते. आईला मी यांना बसायला सांगितले, डायरेक्ट पसरल्या. ओके नो प्रॉब्लेम. पुढे काय करायचं? असं नाही बसायचं, मांडी घाला. काय? गौऱ्या तोच प्रॉब्लेम आहे. काय? मांडी घालायचं. अरे मी आहे ना मामी, तुम्ही कशाला काळजी करता? तुम्ही एक पाय धरून ठेवा, तू पाय धरा तिकडचा. धरा धरला, धरा धरा, कमान सरजा. अरे बोल बजरंगी. हा मामी मी आहे ना. हा सटकतो रे. 7,000 दिलेत, मी करणार ना काय एवढं. बोल सरजा राजा वंडी. मी सोडणार नाही, मी सोडणार नाही. मी आज त्या मांड्या आहेत ना, चल लवकर. माझ्या मांडीशी आलं तर चालेल. ए, या मांड्या मी जॉईन करतो त्यांना बघा. बोल बजरंग. अरे यार यांचं ट्युनिंगच होत नाही रे. यांचं जाऊ दे, आपलं झालं ते बस झालं. काय करायचं? कळत नाही, काम कर तू, फोल्ड करा नाही. अरे नाही होत ना फोल्ड, ते सांध्यात वाकत ना माझ्या ते. सांध्यात वाकायला ना गुडघ्या सांधा लागतो. इथं बघा खार दांडा झालाय.
कसं करायचं होतं मॅनेज? मी असंच बसते ना, असंच बसते ना. असं बसणार आणि पूजा मी का ह्या बाजूला मांडू? हा चालेल ना. हा? इकडे बघ. ह्या बाजूला मांडू? समजा मी इथे देव ठेवले, हा. वा वा वा. हळद कुंकू वा देवाला. इथं मांडाचा प्रॉब्लेम, इथं पोटाचा प्रॉब्लेम. अरे तो पोट जरा बँकेत एफडी ठेवा ना. गौऱ्या एवढं नाही रे. वा 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 वा. सुपर. तुम्ही एक काम करा, तुम्ही असंच बसून असं? राहा. तुम्ही ना चौरंगावर बसा, देव आपण पाटावर ठेवूया. हे नाही असं नको करूया, असं नको करूया. देवांना नाही पाठावर ठेवायचं. अरे एक काम करा, तुम्ही असंच बसून राहा, मी देवांना असं उचलतो, काही टेन्शन नाही. हा तुम्ही हळद कुंकू व्हा, झालं आलं हे पुढे. जमतं, हे जमतं. हा ना, फक्त आपल्याला आहे ना नवीन चौरंग आणावं लागेल. मग मला उठवा आधी. हा? आधी उठव. मला उठव, घरी मी एकटाच कमवणारा. ठीक अरे, आहे, उचल. उचलतो. कबड्डी. या, आता मला उचला. चौरंगाचे किती लागतील रे? ते मला माहित नाही, पण तुम्ही बसलात तर चौरंगाचे नक्कीच लागतील. पैसे किती लागतील? हा चौरंगाचे पैसे ना, चौरंगाला बघा आता 7 माणसं वाढलेत ना, याचा अर्थ 2000 रुपये. ठीक आहे चालेल, मी 2000 देते. द्या ना एवढाच पटकन. खर्च ना, चल ना, होऊ दे ना खर्च. तुम्ही कशाला टाइमपास करता? ओके, नवीन चौरंग. याला म्हणतात ना खरात बाई, एकदम जोरात बाई. आणि हे बघा 31 तारखेला पूजा आहे, विसरू नका. नाही 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 नाही. पूजेला यायचं. आत्तापासून तुम्ही तयारी पैसे करते. दिलेत. जाणार आहे, किती बोलतो. क्या मैं आया जा क्या. बरं झालं, आत्ता कशी थोरातनीची जिरवते बघा. अरे बापरे, गौऱ्याकडून पावत्या घ्यायच्या राहिल्या. सिक्युरिटीला फोन करते. नाही नाही नाही, सेक्रेटरीला फोन करते. एक मिनिट. हॅलो. हॅलो सेक्रेटरी, मी हा, कोण बोलताय? अहो मी खरात बोलते. हा, वाऱ्यावरची खरा. वरच्या मजल्यावरची खरा. हा, वरच्या मजल्यावरची खरा. हा हा हा, बोला अहो बोला. तो गौऱ्या आला होता पूजेसाठी, माझ्याकडून तो पैसे घेऊन गेलाय. हा, हा. तर त्याची पावती मिळेल का? कसली पावती? ओ ती नाही का 31 तारखेला पूजा आहे? 31 तारखेला पूजा कुठल्या महिन्यात आहे? या महिन्यात आहे. वहिनी, ह्या महिन्यात 30च दिवस आहेत. चला ठेवतो हा वहिनी. म्हणजे गौऱ्याने मला मूर्ख बनवलं. गौऱ्या एकदम किलर परफॉर्मन्स. कसं ते लय भारी लय भारी. आणि तू काय कमाल बसतेस, क्या बात है. जाणून घेऊया सरपंचांना तुमचा हा परफॉर्मन्स कसा वाटला. प्रसाद. गौरव, येस सर. दिवसेंदिवस तुझं म्हणजे टॅडा परफॉर्मन्स होतो, म्हणजे कमाल. Yes, sir. मस्त, मजा आली, खूप मजा आली. वनिता उत्तम. ज्या पद्धतीने नम्रता आणि विशाखा निसंकोच परफॉर्म करतात त्या पद्धतीने आज तू परफॉर्म केलं. तुझ्याकरता खरोखरच टाळ्या वाजल्या पाहिजे. क्या बात है. बरी आहेस ना तू, पाठ बीट सगळं बरोबर. तुमच्या सगळ्यांना माझी एक कळकळीची विनंती आहे की सादर करणारे जर दोघं जण कुठेही चुकले, फंबल झाले, काय झाले ते तुम्हाला माहिती आहे, आम्हाला माहीत नाही. त्यांच्या फंबलवर जेव्हा तुम्ही हसता तेव्हा ते चुकले हे आम्हाला कळतं. तर त्यांची चूक तुम्ही आमच्या लक्षात आणून देऊ नका. दॅट इज रॉंग. दिस इज नॉट अ हेल्दी कॉम्पिटिशन. प्लीज हसू नका. प्रसाद, नो, नॉट अलाउड. आणि तुझेच आहेत ते, नो. कारण त्याच्यामुळे ती चुकली हे आम्हाला कळतं. त्यांच्या चुका सावरून घेण्याचं काम तुमचं आहे, दाखवण्याचं नाही. प्लीज माइंड इट. थँक्यू. बाकी परफॉर्मन्स उत्तम होता. सई. मला असं वाटतं की आज तुमच्या टीमवर्कला माझ्याकडून जोरदार टाळ्या आहेत दोघांच्या. खूप सुंदर आज भट्टी तुमची जमली होती. प्रत्येक म्हणजे जेवढे पंचेस आले किंवा जेवढं काही फिजिकल एलिमेंट होता ॲक्टचा, तो पण तुम्ही खूप एकमेकांना खूप सुंदर कॉम्प्लिमेंट केलं. आणि आय थिंक हे खूप महत्त्वाचं आहे की तुम्ही एकत्र ग्रो होताय आणि हे खूप चांगलं लक्षण आहे. मला तुमचा परफॉर्मन्स बघून माझ्या काही ठेवणीतले शब्द आहेत सांगलीचे, घाटाकडचे. तर तुमचा परफॉर्मन्स कसा झाला माहिती आहे का आजचा?
नाड्याबाद ये बाद नाड्याबाद परफॉर्मन्स झाला. ऑल द बेस्ट. म्हणजे पुढच्या वेळेला इलास्टिक करा म्हणजे नाड्या आपोआप बाद होतील. वा 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 वा. जाणून घ्या तुम्हाला या परफॉर्मन्ससाठी सरपंच किती गुण देत आहेत. प्रसाद. सई. सुपर. थँक्यू सो मच. छोट्याशा विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं महाराष्ट्राच्या हास्य जत्रेत पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आता आपल्या समोर येणार आहेत 2 खास कॅब ड्रायव्हर. मंडळी, हे कॅब ड्रायव्हर आहेत ना, पृथ्वीवरचे नाही आहेत बरं का, पृथ्वीवरून घेऊन जाणारे आहेत. तर बघूया ते कोणाला न्यायला आले आहेत. तर आजच्या या भागात 25शी बोहणी करायला येत आहेत हास्य खुर्दचे शैलेश आणि महेंद्र. आणि त्यांच्या 25चं वजन वाढवायला त्यांना साथ देत आहेत आपले खास पाहुणे अतुल तोडणकर. क्या बात आहे. नवीन सेट, नवीन लाईट्स, नवीन स्पर्धक, काही जुने पण आहेत. नाही नाही, ते असायलाच पाहिजे. छान, मस्त मस्त. क्या बात. व्हेरी. प्राजक्ता, मग गॉश, क्या बात आहे. अभिनंदन. क्या बात. थँक्यू. वा वा, तुला बघून बरं वाटलं. आणि ए बाला, शूटिंग बघायला आली तू. हा, मग तितके बचायचो. ए सिंगर आहे ती. एवढीच. हा? वा, छान छान. अरे, खट्याळ, मिश्किल, प्रसाद ओक, माझा आवडता अभिनेता. हाय प्रसाद. हाय हाय अतुल. सई कमाल, कमाल दिसतेस तू. सई तामणकर विषय एंड. अजूनही बघितलं ना छातीत कळ येते ग. आई ग, हाय 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 हाय. आई हाय. नाही, याय आय 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 आली आली कळ आली. आई ग, वाचवा. छातीत कळ येते का तुमच्या? हा? छातीत कळ येते ना? माझ्यासोबत चला. माझ्यासोबत चला. माझ्यासोबत चला. थांब ना जरा. अरे कळ येते ना, कळतं ना तुम्हाला. उगाच माझी कळ काढू नका प्लीज. नाही पण बरं वाटलं नाही, मुंबईकरांना कॉपरेटिव्ह बघून बरं वाटलं सिरियसली. तू इथं कस काय सकाळ सकाळ डोक्याचं दही करायचं नाही. चल निघ. ही आपली आहे. ती आपली आहे. काय संबंध आहे? काय संबंध आहे? आपल्या एरियामध्ये उभी आहेत की आपली आहे? ती आपली आहे. सनी, इकडे बाहेर आहे. ए काय 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 चाललंय काय? मी नाहीये, आहे. हा आहे हा. आणि माझ्यामुळे तुमच्यात भांडण होईल ना, तसा मी त्यातल्या ह्या पण नाहीये. काय चाललंय? केलं ना, कस्टमरला कन्फ्यूज केलं ना. साहेब, ही आपली आहे म्हणजे ही बॉडी आपली. झेपेल तुला? इतकी वर्ष मला झेपत नाही रे. बॉडी काय बॉडी? आम्ही यमलोकातून तुम्हाला न्यायला आलो. तुम्ही चला. काय सांगता? हो. यमलोकातून? बापरे, म्हणजे तुम्ही यमदूत आहात का? हो. उपर सर्व्हिस फ्रॉम यमलोक. हॅलो. आणि आमची बोला सर्व्हिस फ्रॉम एन लोक. क्या बात आहे. काय बिझनेस वाढलाय. मी उपर आणि बोला वरपर्यंत उपर तक. काय बोला आता. नाही, छान छान. व्हेरी गुड व्हेरी गुड. मस्त मस्त. छान छान. मग यमलोक माहिती आहे मला. हे यनलोक कोण? यनलोक को मी पहिचानता नाहीये. यन म्हणजे यमाचं मोठं पोरग. तुम्ही चला माझ्या संग. काय झालं? तुम्ही वर नेऊन माणसांचं करता काय? काही नाही, चित्रगुप्ताकडे नेतो आणि तो तुमच्या पाप पुण्याचा हिशोब करतो. मग त्या हिशोबाने तुम्हाला स्वर्गात नाही तर नरकात पाठवतात. नाही नाही, मला नरकात कशाला? मी नरकात जाऊच शकत नाही. आणि मी नरकात का जायचं? मी आयुष्यात एकही पाप केलंच नाहीये. हो हो, पाप करणं तर सोडा, पाप करण्याचा विचार पण केला नाही. मी का नरकात जायचं? काय बोलायला लागले तुम्ही? काय? आतापर्यंत 100 मर्डर तर तुम्ही केलेच असतील. काय बोलता तुम्ही? चेहरा बघा किती सोजवळ आहे माझा. मर्डर काय, मर्डर फिल्म पण नाही बघितले मी. केलं नाही. प्रत्येक स्किट मध्ये तुम्ही 15 विनोद तर मारलेच असतील ना.
पर्सनल नाही व्हायचं. नाही म्हणजे यांनी पर्सनल पंच करू करू अख्खं करिअर बनवलं. पण आम्ही साधी बोनी पण नाही करायची. हे बघ, या अंधश्रद्धा असतात. करिअर होतं त्या. त्या बऱ्याच जणांच्या असतात. करिअर झालं तर त्या नाही, त्यांना अंधश्रद्धा नाही. म्हणजे पर्सनल पंच मारून करिअर होतं, या अंधश्रद्धा असतात. तुम्ही ना आपली राईड घ्या. आपल्याकडं ना एक स्कीम आली. तुम्ही राईड घेतली ना की तुम्हाला 2 गुन्हे माफ. तुम्ही आपली राईड घेतली ना, तुम्हाला पुण्याचे 2 कुपन फ्री. नाही तुम्ही ना आपली राईड घ्या. 2 गुन्हे माफ आहेत. 2 गुन्हे. नाही तुम्ही आपली राईड. नाही तुम्ही आमच्या स्टॅच्यू नाही, पण मला वर यायचंच नसेल तर इथं खाली राहून किती दिवस तुम्ही नुसत्या स्किटच करत बसणार आहेत? स्किटला काही बोलायचं नाही. तुम्हाला जुनी गाणी चालतात, जुनं स्किट चालत नाही. आणि आम्हाला बोलास तर खबरदार, अख्खी जमात आहे आमची इकडे. नाही हाय ते हाय. मग? पण कसं आहे, कधी ना कधी माणसाला मारावंच लागतंय ना. ऐका, नाही कधी ना कधी असं. त्याच्यापेक्षा तुम्ही जर ना आता माझ्यासोबत आले तर तुम्हाला डायरेक्ट मी लवकरात लवकर वर घेऊन जाईल. ह्याच्या संग जर गेलात ना तर ह्यो सीटा घेत जातो. सीता हा म्हणजे अहो तो शेअरिंग वाला आहे त्यो. शेअरिंग वाला असलं म्हणून काय झालं? हा साहेब, म्हणजे कसं, एकदा का 4 सीट भरले की आपण डायरेक्ट वरती. 4 भरेपर्यंत मी काय करू खाली? अरे येळ द्या ना फॅमिलीला, लेकरा बाळाला येळ द्या. आणि गर्लफ्रेंड नाही, म्हणजे मला गर्लफ्रेंड नाहीये. नाही, गर्लफ्रेंड सारखं कोणी नाही. गर्लफ्रेंड नाही, पण समजा एखाद्याला गर्लफ्रेंड असेल बुवा, तर दादा तो तिला भेटू शकेल का दादा? अरे भेटू शकतो ना. तुम्हाला जितका टाइम लागेल तितका घ्या सगळं. अरे काय सगळं ती तुम्हाला भेटायला येईन डायरेक्ट आयसीयू मध्ये. आयसीयू मध्ये डायरेक्ट? मग त्याची राईड घेतली तर तुम्ही आयसीयू मध्ये जाणार आहेत. हो. हा म्हणून म्हणतो तुम्ही आपली राईड घ्या साहेब. तुमच्या बायकोला फ्री मध्ये चक्कर. अरे काय फ्री मध्ये चक्कर? तुमची बॉडी पाहिल्यानंतर बायको चक्कर येऊन पडन. सगळे नाचलं का तिच्याकडं. आणि माझ्याजवळ तुमच्या भोवती फक्त माश्या. माशा? अरे आयुष्यभर माझ्या भोवती हाशा होता, आता मेल्यानंतर फक्त माशा? वा 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 वा. नाही नको, मला माशा नको. मला तुम्हाला मी सांगतोय, तुम्ही चला माझ्यासोबत. अहो याच्या चक्राच्या लफड्यात पडू नका तुम्ही. ऐका माझं. नाही तशी चक्कर नाही. बायकोला फ्री राईड भेटणार आहे असं म्हणायचं होतं मला. अच्छा हो, बायकोला फ्री राईड. Yes. मग तुम्ही एक काम करा, मला घेऊन जा नका, तिलाच घेऊन जा. बायकोशिवाय जग किती मस्त असतं. बायकोशिवाय जग कसं असतं हे मला भरल्या डोळ्यांनी बघायचं. अहो बायको शिवाय जग पाहण्याऐवजी बायको शिवाय स्वर्ग पाहना. स्वर्ग? रंभाचा खाजगी डान्स, VIP पास देतो तुम्हाला. त्याच्यापेक्षा ना तुम्ही माझ्या संग चला. तुम्हाला जनता शोचे मी 2 पास देऊन टाकतो VIP. चला 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 चला. साहेबाचं ठरलेलं आहे खाजगी बैठक रंभा सोबत. नाही जनता शो मध्ये येणार साहेब तुम्ही. अरे खाजगी बैठक थांबा. काय चाललंय तुमचं? रंभा रंभा नको. रंभा आमच्याकडे पण एक रंभा आहे, प्राजक्ता माळी. मी तिचा डान्स बघेन ना. पोरगी काय नाचते माहितीये, कमाल. झालं काय केलं कौतुक. काय केलं कौतुक त्या मॅडमचं. आता त्या लाजणार. त्या लाजल्या की हो फंबल हाणणार आणि स्किटची माती होणार. मागच्या 2 स्किट खालीवर का झाल्यात माहितीये का? हे असं इकडे उभा राहायचा आणि तिकडे बघायचा. त्या लाजल्या की ह्याचा फंबल, त्या लाजल्या की ह्याचा फंबल. इकडे हो. अरे इकडं बघ. अरे हे आपली माणसं आहेत रे आपुलकीची. ते टाळ्या वाजवत ते गौरव बघ टाड्या टाड्या आईला शिंगच हालायला लागले. हे आपली आहेत रे. जरा इकडे तिकडं काय, तिकडं माती करायला तिकडं काय. हा तुझं काही बी बोलतो आपलं. कसं आहे, माझ्या पर्सनॅलिटीवर जळतो ते. हो त्याचं मी गोरा आहे ना म्हणून. हाईट पण आणि हा लय गोरा गोरा नको करू. दाढी वाढवली म्हणून सांग. मी जर दाढी काढली ना तर आका रंगमंच असा उजळून निघल माहितीये का? काय ना, तुमचे सगळं पर्सनल बोलून झालं हा की तुम्हाला आठवेल आपल्याला इथे का बोलवलंय. तर स्किट करायला. आणि चुकून असं वाटलं की आता स्किट सुरू करूया बॉ, तर मला बोलवा. नक्की, नक्की.
पर्सनल साहेब आम्हाला रोज एक तरी बॉडी वरती नेलीच पाहिजे. अच्छा तुम्हाला बॉडी पाहिजे अरे मग आधी नाही काय सांगायचं. आमच्याकडे बॉडीला तोटाच नाहीये. काय सांगताय? मग माणसाची उभ्या उभ्या बॉडी होते. हो इथून असं रस्त्यावरून चाललात ना तुम्ही, मध्येच रस्ता खचतो. माणसाची बॉडी रस्त्याकडे बघत गेलात, भरून विमान कोसळतं. बॉडी पुलावरून चाललात, पूल कोसळतो. बॉडी. बरं आता ठरवलं की आपण चालायचं नाही, गाडीने जायचं. पुलावर गेलात, मोठं भगदाड, गाडी खाली बॉडी वर. यातून वाचायचं असेल ना, आपण घरी बसूया. बिल्डिंग कोसळते. बॉडी. बॉडीला तोटा नाही आमच्याकडे. ॲक्च्युली काय झालं माहिती आहे का, आमच्याकडे ना जगणं महाग झालं, मरण फार स्वस्त झालं. जोपर्यंत आमच्याकडचे नेते जुमात, गुन्हेगार टेचात आणि ही यंत्रणा आहे ना ती भ्रष्टाचाराच्या चिखलात आहे ना, तोपर्यंत बॉड्या मिळतील तुम्हाला. बॉडींचं काही टेन्शन नाही. अहो साहेब पण आताच्या आता आम्हाला एखादी बॉडी वर न्यावं लागेल ना. हां अच्छा आता लगेच पाहिजे. लगेच. अरे मग बेस्ट सीझन आहे हा. मॉन्सून सीझन स्पेशल ऑफर आहे. काय बोलताय? मग आमच्या व्यवस्थेने व्यवस्थाच करून ठेवली आहे तशी. रस्त्यावर खूप खड्डे आहेत आणि एका खड्ड्यात कमीत कमी 6 माणसं मेल्याशिवाय आम्ही खड्डा बुजवतच नाही. बॉड्या मिळतील तुम्हाला. हॅलो, पूल पडला. चला आपल्याला काम आलंय. चलो येतो साहेब. बाय एव्हरीबॉडी. एव्हरीबॉडी सॉरी. चला बाय. येतो. ओके बाय बाय. चला येतो. वा दादा वा, मला फार आवडला तुमचा परफॉर्मन्स. आपण जाणून घेऊया सरपंचांना तुमचा हा परफॉर्मन्स कसा वाटला. प्रसाद. अतुलसाठी अरे वा. क्या बात है. जेव्हा तुम्ही खळखळून हसवताय, त्याच्या पुढच्या वाक्याला खाटकन तो टेम्पो होल्ड करणं आणि तो सिरियस मोडवरती अख्खा ट्रॅक नेणं आणि असं काहीतरी वातावरण क्रिएट करणं की मी महत्त्वाचं बोलतोय, आता हसू नका, आता शांतपणे ऐका मी काय बोलतोय. आणि हे स्किटमध्ये करणं ना, याला फार ताकद लागते आणि ती ताकद अतुलमध्ये निश्चित आहे. शैलेश महेंद्र, प्रत्येक वेळेला तुम्ही जाताना काहीतरी चिमटा काढून जाताय, काहीतरी बोचरं बोलून जाताय, जिव्हारी लागावं असं काहीतरी त्याच्यात. आणि हा फॅक्टर मला तुमच्या परफॉर्मन्समधला कन्सिस्टंटली आवडत आलेला आहे आणि त्याकरता तुमच्याकडे टाळ्या. मार्क्स मी देतो आता. आणि बोनस. क्या बात है. हा बोनस अतुल तोडणकरसाठी. आय लव्ह यू अतुल. थँक्यू वॅलेंटाईन. सई. विषय खूप छान होता स्किटचा. काही तुम्ही खूप बोल्ड स्टेटमेंट्स केली ह्या स्किटमधून आणि ती खूप भावली, ती पोचली आणि ती प्रेक्षकांपर्यंत पण नक्कीच पोचतील. ऑल द बेस्ट. माझे मार्क्स हे आहेत. 9 गुण. आणि हे अतुल दादासाठी. डबल धमाका. थँक्यू सो मच. थँक्यू.